JW किचनमध्ये आपले मनापासून स्वागत आहे। आज आपण आषाढी एकादशी विशेष अशी रताळ्याची फेणी करणार आहोत। त्यासाठी लागणारे साहित्य याप्रमाणे आहे। पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले रताळे, 4 ते 5 चमचे साजूक तूप, पिठी साखर पाव वाटी, अर्धा चमचा वेलची पूड, बदाम पिस्त्याची काप। प्रथम आपण आता रताळ्याचे साल काढून घेऊ। रताळ्याचे साल काढून झाले आहे। आता आपण किसणीने किसून घेऊ। त्या भांड्यात पाणी घेतले आहे, त्यावर आता बारीक किसणी ठेवून मी रताळे किसून घेते। रताळ्याचा किस पाण्यातच किसायचा म्हणजे काळा पडत नाही। रताळे बारीक किसणीने किसून झाले आहे। किस पाण्यात टाकलाय मी, त्यामुळे छान पांढरा शुभ्र दिसतोय। आता आपण पाण्याने स्वच्छ धुवून घेऊ किस पाण्याने स्वच्छ धुवून झाला आहे। मी आता एका भांड्यावर चाळणी ठेवली आहे, त्यात आता रताळ्याचा किस काढून घेते। थोडं दाबून असं पाणी काढून घ्यायचं। रताळ्याचा किस मी या भांड्यात काढून घेतला आहे, थोडा मोकळा करून घेतला आहे। मी गॅसवर तवा तापत ठेवला आहे, त्यावर आता मी 2 चमचे असे साजूक तूप टाकून घेते आहे। तापलेल्या तव्यावर मी आता हा रताळ्याचा किस असा टाकून घेते गोलाकार। असं जाडसर टाकून घ्यायचं थोडा। कमी गॅसवर आपण आता हे भाजून घेऊ। रताळ्याची फेणी खालच्या बाजूने छान भाजून झाली आहे, असा रंग बदलला आहे। आता आपण उलटवून घेऊ। छान सोनेरी रंगावर भाजून झाली मस्त। आपण दुसरी बाजू पण तूप टाकून छान भाजून घेऊ। दुसरी बाजूही छान भाजून झाली आहे, आपण आता ताटात काढून घेऊ। आपण आता दुसरी पण फेणी टाकून घेऊ तुपात। अशा पद्धतीने आपण आता फेणी भाजून घेऊ। रताळ्याची फेणी तुपात छान भाजून झाली आहे, त्यावर आता आपण पिठी साखर टाकून घेऊ। मी छोट्या छोट्या आकारात केले, आपण मोठ्या आकारातही करू शकतो, जाड पण करू शकतो याच्यापेक्षाही। थोडी थोडी साखर टाकून घेऊ आपण, पिठी साखर। रताळे गोडच असतात। थोडी वेलची पावडर टाकते। छान लागतात ही फेणी गरम गरम। त्यावर आता मी बदाम पिस्त्याची काप टाकून घेते। छान साध्या सोप्या पद्धतीने रताळ्याची फेणी तयार झाली आहे। खायला खूप छान लागते। आज आपण उपवासाची भाजणी कशी तयार करायची ते बघणार आहोत। त्यासाठी लागणारे साहित्य याप्रमाणे आहे। येथे मी 200 ग्रॅम राजगिरा गाळून निवडून घेतला आहे, तसेच 200 ग्रॅम वरई म्हणजेच बगरही गाळून निवडून घेतली आहे। 100 ग्रॅम साबुदाणा निवडून घेतला आहे। 2 चमचे जिरे। मी इथे गॅसवर कढई तापत ठेवली आहे, त्यात आता बगर टाकून घेते आहे।
तर कमी गॅसवर आपण भगर छान भाजून घेऊ. सारखे हलवायचे. हे सर्व साहित्य भाजताना आपण चांगली जाडबुडाची कढई घ्यायची, म्हणजे हे जळणार नाही. सारखे हलवत राहायचे. भगरीचा थोडासा पांढरट रंग आला की आपण कढईतून भगर काढून घेऊ. परातीत पांढरा कपडा टाकला आहे सुती, त्यावर काढून घेते, म्हणजे भगर भाजलेली भगर ओलसर होणार नाही. मी आता साबुदाणा टाकून घेते कढईत. साबुदाणाही आपण अगदी छान असा हलवून भाजून घेऊ. साबुदाणा पण छान भाजून झाला आहे, छान मस्त फुलून आला आहे. आपण आता परत एक काढून घेऊ. आता आपण राजगिरा भाजून घेऊ. कमी गॅसवर आपण आता राजगिरा छान भाजून घेऊ. राजगिराही छान मस्त फुलून येतोय, त्याच्या लाया फुटताय छान. सारखे हलवून घ्यायचे आपण. जास्त लालसर नाही भाजायचा, ते कडवट लागतं पीठ. मग आता मी 2 चमचे जिरं टाकते, तेही भाजून घेऊ आपण राजगिऱ्यासोबतच. राजगिराही भाजून झाला आहे छान, मस्त लाह्या फुटत आहे त्याच्या. गॅस बंद करून घेते, परातीत काढून घेते. साहित्य आपण गार करून घेऊ. उपवासाची भाजणी छान गार झाली आहे. आपण आता हे सर्व मिक्स करून मिक्सरमध्ये दळून घेऊ बारीक. जास्त प्रमाणात असेल भाजणी तर आपण घरघंटीतूनही दळून आणू शकतो. तर मी मिक्सरचे भांडे घेतले आहे, त्यात आता भाजणी टाकून दळून घेते. थोडं थोडं टाकून आपण दळून घेऊ. छान छान दळून झाले, मस्त भाजणी बघा, बारीक झाले मस्त पीठ. छान खमंग वास येतोय मस्त पिठाचा. अशा पद्धतीने आपण सर्व दळून घेऊ. मी मोठ्या भांड्यात हे पीठ काढून घेते. मिक्सरच्या भांड्यात सर्व पीठ छान बारीक दळून झाले आहे. आता आपले नवरात्रीचे उपवास सुरू झाले, त्यावेळी अशा पिठाचे थालीपीठ, दशमी किंवा उपमा आपण बनवून खाऊ शकतो. छान घरच्या घरी स्वच्छ व सात्विक अशी उपवासाची भाजणी पीठ तयार झाले आहे. 3 ते 4 महिने चांगले टिकते. उपवासाच्या भाजणीचे पीठ तयार झाले आहे. त्या पिठाचे खमंग व रुचकर असे थालीपीठ कसे करायचे ते आपण आता बघणार आहोत. त्यासाठी लागणारं साहित्य याप्रमाणे आहे. एक मध्यम आकाराचा कच्चा बटाटा साल काढून बारीक किसणीवर किसून घेतला आहे. किस काळा किंवा लाल पडू नये म्हणून पाण्यात ठेवला आहे. 1 वाटी भरून भाजणीचे पीठ घेतले आहे. अर्धी वाटी भाजलेल्या शेंगदाण्याची कूट घेतली आहे. थोडे साजूक तूप, 2 चिरून घेतलेली कोथिंबीर, 4 हिरव्या मिरच्या व पाव चमचा जिरे जाडसर वाटून घेतले आहे. चवीनुसार मीठ. एक परात घेतली आहे, त्यात आता आपण थालीपीठाचे सर्व साहित्य टाकून घेऊ. भाजणीचे पीठ टाकते, दाण्याचं कूट, बटाट्याचा किस मी चाळणीत निथळून घेतला आहे, तोही टाकते आता. कोथिंबीर, जाडसर वाटलेले जिरे व मिरची. आपण मिरचीच्या ऐवजी लाल तिखटही टाकू शकतो. कोथिंबीरही आपल्याला चालत असेल उपवासाला तर टाकू शकतो, नाही टाकली तरी चालेल. चवीनुसार मीठ. सर्व साहित्य आपण आता छान मिक्स करून घेऊ. गरजेनुसार आपण यात गार पाणी टाकून गोळा छान भिजवून घेऊ. बटाट्याचा किस ओला असल्यामुळे पाणी जास्त लागणार नाही आहे.
थोडी थोडी पाणी टाकून आपण आता सैलसर गोळा भिजवून घेऊ. थालीपीठाचा गोळा छान भिजवून झाला आहे. जास्त घट्ट पण नाही आणि सैल पण नाही असं आपण भिजवून घेतलं आहे. आता 10 मिनटं आपण झाकून ठेवू. 10 मिनटं झाले आहे. आपण आता बघून घेऊ. पीठ छान मुरलं आहे, मस्त मऊ झालं आहे. पाण्याचा हात लावून गोळा छान मळून घेते. आपण छोटे छोटे गोळे करून थालीपीठ करून घेऊ. थालीपीठाचं पीठ छान मळून घ्यायचं म्हणजे छान मऊसूत असे थालीपीठ होतात. मी इथे पोळपाटावर सुती कपडा ओला करून घेतला आहे. त्यावर आता थोडं पाणी लावून घेते. अशा ओल्या कपड्यावर थालीपीठ छान थापता येतं. त्यावर थालीपीठाचा गोळा ठेवते. किंचितसं पाणी लावून आपण आता थालीपीठ छान थापून घेऊ. सर्व बाजूने असं छान दाब देऊन देऊन आपण गोलाकार थालीपीठ थापून घेऊ. गोलाकार थापून झाले आहे. तर थोडं पाण्याचा हात करून मी थालीपीठाला असे गोल करून घेते आहे. हे केल्यामुळे थालीपीठ छान वाफवलं जातं, सर्व बाजूने छान भाजलं जातं. इथे मी गॅसवर तवा तापत ठेवला आहे. त्यावर आता साजूक तूप टाकून घेते. आपण गोडे तेलही वापरू शकतो. तर कापडावर थापलेले थालीपीठ मी तव्यावर टाकून घेते. कपडा अलगद सोडून घ्यायचा आपण आता. थोडे कडेने पण तूप सोडून घेऊ आपण. थालीपीठावर मी आता झाकण ठेवते. 1-2-3 मिनिटं आपण वाफवून घेऊ. आपण थालीपीठ बघून घेऊ. छान मस्त वाफ भरली थालीपीठाला. आपण आता उलटून घेऊ. छान खरपूस असे भाजून झाले थालीपीठ. तर दुसरी बाजू पण आपण तुपात भाजून घेऊ छान. मध्यम आचेवर आपण हे थालीपीठ भाजून घेऊ आता. त्यामुळे छान खरपूस भाजलं जातं. थालीपीठ करताना तवा छान तापलेलाच असावा. थंड तव्यावर आपण थालीपीठ थापलं तर ते चिपटून जातं, बरोबर निघत नाही. तर दुसरी बाजू पण आपण छान भाजून घेऊ. दुसरी थालीपीठ मी थापून घेतले कपड्यावर. ते आता गरम तव्यावर टाकून घेते. कडेने तूप सोडते. झाकण ठेवते. थालीपीठ आपण उलटून घेऊ. तूप टाकून आपण दुसरी बाजू छान शेकून घेऊ. छान खरपूस भाजून झाले मस्तच. दुसरी थालीपीठ छान भाजून झाले आहे. आपण आता ताटात काढून घेऊ. छान गरमागरम खमंग व चविष्ट असे उपवासाचे थालीपीठ तयार झाले आहे. हे थालीपीठ दही, चटणी किंवा लिंबाच्या लोणच्यासोबत खाल्ल्यास खूप छान लागतात. तर मग आपण पण अशा पद्धतीने झटपट होणारे थालीपीठ घरी नक्की करून बघा. 1 वाटी भगर म्हणजेच वरई गाळून निवडून घेतली आहे. पाव वाटी साबुदाणा गाळून निवडून घेतला आहे. प्रथम आपण भगर व साबुदाणा पाण्याने स्वच्छ धुवून घेऊ. 3 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घेऊ. साबुदाणाही टाकते मी वाटीत.
साबुदाणा व भगर आपण पाण्याने छान 3 वेळा स्वच्छ धुवून घेऊ. असं चोळून चोळून त्याचं पाणी काढून घेऊ. भगरी तशीच आपण चोळून चोळून धुवून घेऊ. बरंच असं गढूळ पाणी निघतं, ते निघून जातं छान. भगर पाण्याने स्वच्छ धुवून झाली आहे. त्यात आता आपण पाणी टाकून 3 ते 4 तास भिजत ठेवून देऊ. भगर पूर्ण बुडेल इतकं पाणी टाकून द्यायचं. तर झाकण ठेवून आपण 3-4 तास छान भिजवून घेऊ. साबुदाणाही मी 3 वेळा धुवून घेतला आहे पाण्याने. त्यातही मी थोडं पाणी टाकते आता, म्हणजे छान भिजेल तो. साबुदाणाही आपण झाकण ठेवून 3-4 तास भिजत ठेवून देऊ. भगर व साबुदाणा आपण 3-4 तासापूर्वी भिजत ठेवले होते. ते आता छान भिजले आहे. साबुदाणाही छान नरम झाला आहे. भगरही छान भिजली आहे. आता आपण ही भगर पाण्यातून काढून घेऊ. मी एका भांड्यावर बारीक चाळणी ठेवली आहे. त्यात आता भगर काढून घेते. चाळणीत भगर काढल्यामुळे पाणी सगळं खाली नितळून जातं. अशा पद्धतीने भगर काढून घ्यायची पाण्यातून. भगरीतलं पाणी निथळून गेले आहे. आपण आता मिक्सरच्या भांड्यात टाकून वाटून घेऊ. इथे मिक्सरचे भांडे घेतले आहे. त्यात आता भगर टाकून घेते. चाळणीतली भगर मी भांड्यात काढून घेतली आहे सगळीच. त्यात आता आपण अर्धा साबुदाणा टाकून घेते. हा अर्धा शिल्लक राहू देते पिठात टाकण्यासाठी. 4 ते 5 हिरव्या मिरच्या मी धुवून चिरून घेतल्या आहेत, त्याही टाकते. जिरे. आता हे सर्व साहित्य आपण पाणी न टाकता वाटून घेणार आहोत. भगर मिक्सरच्या भांड्यात छान वाटून झाली आहे. सर्व मिश्रण छान झाले आहे. गरज पडली तेव्हा मी इतकं पाणी टाकलं आहे. कोरडं वाटत होतं मला मिश्रण, एवढं पाणी टाकलं आहे. मिश्रण अशा प्रकारे झालं आहे. जास्त घट्ट पण नाही आणि पातळ पण नाही. आता आपण एक मोठ्या भांड्यात काढून घेऊ. भगरीचे पीठ मी आता भांड्यात काढून घेते आहे. अशा पद्धतीने केलेले आप्पे खूप छान लागतात, कोरडे वाटत नाही. या पिठात टाकण्यासाठी मी एक कच्चा बटाटा साल काढून किसून घेतला आहे. तो पाण्यात टाकला होता. मी आता पाण्यातून काढून घेते. पाणी दाबून दाबून काढून घ्यायचं आणि टाकायचं. बटाट्याचा किस पिठात टाकून झाला आहे. मी त्यात आता भिजवलेला साबुदाणाही टाकते. जाडसर दाण्याचं कूट आहे. भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट करून घेतलंय मी असं जाड. चवीनुसार मीठ. तर हे सर्व आपण छान मिक्स करून घेऊ. गरज वाटली तर थोडे पाणी टाकून घेऊ आपण. आता आपण हे सर्व मिक्स करून घेऊ. सर्व साहित्य पिठात छान मिक्स करून झाले आहे. अशा पद्धतीने झाले आपले आप्यांचे पीठ तयार. त्यात मी आता पाव चमचा असा खायचा सोडा टाकते आहे. सोडा टाकून आपण छान मिक्स करून लगेच आप्पे पात्रात आप्पे टाकून घेऊ. मी इथे गॅसवर आप्पे पात्र तापत ठेवले आहे. त्यात मी आता थोडे थोडे तेल टाकते आहे. आपण साजूक तूपही वापरू शकता. शेंगदाण्याचं तेल टाकते मी. थोडं थोडं तेल टाकून घेऊ आपण. आप्यांचं पीठ टाकून घेऊ आपण. आधी साईडच्या पात्रांमध्ये आपण पीठ टाकून घेऊ, नंतर मधल्याच्या टाकू. थोडे थोडे पीठ आपण पात्रात टाकत जाऊ. आप्पे पात्रात मी पीठ टाकून घेतले आहे.
त्यावर मी आता झाकण ठेवते आहे. 3 ते 4 मिनटं आपण कमी गॅसवर आप्पे भाजून घेऊ. 3-4 मिनटं झाली आहे. कमी गॅसवर आप्पे छान होतात ते आपण बघून घेऊ. वा, मस्त झालंय. कलरही बदलला आहे छान. आधी आपण मधले उलटून घेऊ. अशा पद्धतीने सर्व आप्पे आपण पलटी करून घेऊ. छान खरपूस झाले ते आप्पे मस्तच. थोडे थोडे तेल टाकून मी आता आप्प्यांची खालची बाजूही छान खरपूस भाजून घेते. थोडं थोडं तेल टाकायचं. 3 ते 4 मिनिटं आपण खालची बाजूही छान भाजून घेऊ. येथे मी उपवासाची चटणी करण्यासाठी साहित्य घेतले आहे. येथे ओलं खोबरं बारीक कापून घेतले आहे. आपण सुकं खोबरंही वापरू शकता. पाण्यात भिजवून भाजलेले शेंगदाणे साल काढून घेतले आहे. 2 मिरच्या मी धुवून चिरून घेतल्या आहे. जिरे, चवीनुसार मीठ, थोडी साखर, थोडा लिंबाचा रस टाकते. आपण दही टाकू शकता. तर पाणी टाकून आपण बारीक वाटून घेऊ. थोडे पाणी टाकून मी आता चटणी बारीक वाटून घेते. चटणी छान बारीक वाटून झाली आहे. बघून घेऊ आपण. आप्पे छान भाजले गेलेत मस्त. आपण आता प्लेटमध्ये काढून घेऊ. आधी मधले काढून घ्यायचे. छान मस्त उमलून आलेत ना आप्पे. बघा किती छान झाले, जाळीदार आणि कुरकुरीत मस्त. छानच झाले. रंगही छान आलाय मस्त आप्प्यांना. किती छान जाळीदार झाले आप्पे. बाहेरून कुरकुरीत, आतून लुसलुशीत आहेत छान. खमंग रुचकर असे उपवासाचे बगरीचे आप्पे व चटणी तयार झाले आहेत. चवीला तर खूपच छान लागतात. लहान मुलेही आवडीने खातील. तर मग आपण पण ह्या पद्धतीने बगरीचे आप्पे घरी नक्की करून बघा. आज आपण आषाढी एकादशी स्पेशल असे उपवासाचे भगर म्हणजेच वरईचे दिरडे करणार आहोत. त्यासाठी लागणारं साहित्य याप्रमाणे आहे. येथे मी 1 वाटी भगर व पाव वाटी साबुदाणा पाण्याने 2 वेळा स्वच्छ धुवून 3 तासापूर्वीच भिजत ठेवले होते. 4 ते 5 हिरव्या मिरच्या, अर्धा चमचा जिरे, थोडे आले, 1 छोटा कच्चा बटाटा साल काढून पाण्यात ठेवला आहे. धुवून चिरून घेतलेली थोडी कोथिंबीर, अर्धी वाटी भाजलेल्या शेंगदाण्याची कूट, चवीनुसार मीठ. ह्या वाटीने मी 1 वाटी भगर घेतली होती. ती आता मी छान भिजवून घेतली 3 तास. त्या पाण्यातून आपण भगर काढून घेऊ. भगरीला आपण कधी वरई पण म्हणतो. भगर पाण्यातून मी चाळणीत काढून घेते आहे. साल काढून घेतलेला बटाटा मी आता बारीक किसणीने किसून घेते आहे. कच्चाच बटाटा आहे. बटाटा किसून झाला आहे. मी त्यात आता थोडं पाणी टाकून घेते. पाण्यात टाकला म्हणजे बटाट्याचा किस लाल होत नाही, काळा पडत नाही. असं पाण्यात पडू द्यायचं आहे आपल्याला. मिक्सरचे मोठे भांडे घेतले आहे. भांडे स्वच्छ धुवून घेतले आहे. आता आपल्याला भगर आणि साबुदाणा मिक्सरमधून वाटून घ्यायचा आहे. चाळणीत काढून घेतलेली मी भगर मिक्सरच्या भांड्यात टाकते. हे दिरडे खूप छान लागतात. चवीला मस्त लागतात गरम गरम. भिजवून घेतलेला साबुदाणा टाकते. साबुदाणा छान भिजलाय, मस्त नरम झालाय. किसून घेतलेले थोडे आले टाकते. जिरे, हिरवी मिरची, मिरचीचे तुकडे करून टाकते मी. आपण हिरवी मिरचीच्या ऐवजी लाल तिखटही टाकलं तरी चालेल. थोडे पाणी टाकून मी
मिक्सरमध्ये वाटून घेते हे. मिक्सरच्या भांड्यात छान बारीक वाटून झाले धिरड्याचं पीठ. जास्त पाणी टाकायचं नाही वाटताना, नाही तर पातळ होत होते. पाण्यात ठेवलेला बटाट्याचा किस मी काढून घेते आहे. एका भांड्यावर मी चाळणी ठेवली, त्यात बटाटा काढून घेतला आहे. इथे एका भांड्यात आता बगर व साबुदाण्याचं वाटण टाकून घेते आहे. त्यात चवीनुसार मीठ टाकते. भाजलेल्या दाण्याचं कूट टाकते. दाण्याच्या कुटामुळे छान चवदार लागतात धिरडे. धुवून किसून घेतलेला बटाट्याचा किस टाकते. धुवून चिरून घेतलेली कोथिंबीर, आपल्याला उपवासाला कोथिंबीर चालत असेल तर टाकावी. आमच्याकडे चालते उपवासाला कोथिंबीर. सर्व छान आपण आता मिक्स करून घेऊ. थोडं मी पाणी टाकते, यात घट्ट वाटतंय. त्या भांड्यात मी थोडे पाणी टाकून हलवून असं छान पाणी टाकून घेते. त्याच्यात मी गॅसवर धिरडे बनवण्यासाठी हे पॅन ठेवलं आहे. यात छान छोटी छोटी मिनी धिरडे आपण करणार आहोत. तापलेल्या पॅनवर मी आता थोडे साजूक तूप टाकून घेते आहे. आपण तेलही वापरू शकतो, शेंगदाणा तेल. थोडे थोडे तेल तूप लावून घेऊ आपण. धिरड्याचं पीठ असं आपण चमच्याने थोडं थोडं टाकून घेऊ. एका वेळी छान 4-4 धिरडे होऊन जातात त्याच्यात. लहान मुलांनाही आवडतात असे धिरडे. यावर आता आपण 2 ते 3 मिनटं झाकण ठेवून वाफवून घेऊ. 2 ते 3 मिनटं झाली आहेत. छान वाफवले गेलेत मस्त धिरडे. आपण आता पलटी करून घ्यायची, उलटून घेऊ. छान खरपूस भाजून झाले. तर खालची बाजू पण आपण छान भाजून घेऊ. धिरडी छान दोन्ही बाजूने खरपूस भाजून झाली आहे, मस्त झाले. आपण आता ताटात काढून घेऊ. छान झाले, मस्त अगदी छान गरमागरम उपवासाचे चविष्ट असे धिरडे तयार झाले आहेत. हे धिरडे दही, चटणी, लिंबाच्या लोणच्यासोबत खाल्ल्यास खूपच छान लागतात. तर मग आपण पण या पद्धतीने उपवासाचे धिरडे घरी नक्की करून बघा. हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. आपणा सर्वांना आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.